शीर्षक भक्ती की अंधभक्ती, गुरु धर्म आणि सत्याचा शोध, भारत विरुद्ध थायलंड. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या भारतीय समाजाच्या, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाच्या आणि मानसिकतेच्या अगदी जवळचा आहे. तो विषय म्हणजे भक्ती. आपण सर्वच जण कोणा ना कोणाकडे श्रद्धेने पाहतो, कोणाचे तरी अनुयायी असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण एखाद्या तत्वापेक्षा एखाद्या व्यक्तीवर जास्त विश्वास का ठेवतो? आपण का एखाद्या महान गुरूंच्या मागे धावतो, पण त्यांनी ज्या धर्माचा किंवा सत्याचा मार्ग दाखवला त्याकडे दुर्लक्ष करतो? आज आपण या मानसिकतेचे विश्लेषण करणार आहोत आणि भारताची तुलना थायलंडमधील बौद्ध संस्कृतीशी करणार आहोत. मानवी मन आणि व्यक्तिपूजेचे मानसशास्त्र. मानवी मेंदूला गुंतागुंतीचे विचार करण्यापेक्षा समोर दिसणारी व्यक्ती लवकर समजते. धर्म किंवा तत्वज्ञान हे अमूर्त असतात, पण एखादा गुरु हा मूर्त असतो. त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज आणि त्यांचे अस्तित्व आपल्याला सुरक्षिततेची जाणीव करून देते. मानसशास्त्रानुसार याला हेलो इफेक्ट म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या एका गुणाने प्रभावित होतो, तेव्हा आपल्याला वाटते की त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट आणि सांगितलेले प्रत्येक वाक्य हेच सत्य आहे. भारतात आणि थायलंडमध्येही जेव्हा समाज किंवा सरकारी यंत्रणेकडून आपल्याला अपेक्षित आधार मिळत नाही, तेव्हा आपण एका तारणहार शोधतो. हा तारणहार म्हणजे एखादा शक्तिशाली गुरु किंवा महान भिक्षू असू शकतो. भारत आणि थायलंड या दोन्ही देशांचे आध्यात्मिक नाते खूप जुने आहे, पण त्यांच्या श्रद्धेच्या पद्धतीत मोठा फरक आहे. भारतात आपण गुरु-शिष्य परंपरेला सर्वोच्च मानतो. येथे गुरु हा केवळ शिक्षक नसून त्याला ईश्वराचा अवतार मानले जाते. हिंदू धर्मात कोणतीही एक मध्यवर्ती संस्था नसल्यामुळे प्रत्येक गुरुचे स्वतःचे एक स्वतंत्र साम्राज्य असते. लोकांची भक्ती इतकी तीव्र असते की ते गुरुसाठी आपले प्राण द्यायलाही तयार होतात. या उलट थायलंडमध्ये संघ नावाची एक मजबूत संस्थात्मक रचना आहे. तेथील भिक्षू एका सरकारी आणि धार्मिक नियमावलीने बांधलेले असतात. थायलंडमध्ये लोक पुण्य मिळवण्यासाठी भिक्षूंकडे जातात. त्यांची भक्ती ही भावनिक असण्यापेक्षा व्यवहार्य जास्त असते. त्यांना वाटते की भिक्षूंना दान दिल्याने त्यांचे जीवन सुधारेल. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समजा एखाद्या प्रसिद्ध आणि महान गुरूंच्या आश्रमात एखादा तरुण शिष्य किंवा सामान्य भिक्षू अतिशय योग्य आणि सत्य ज्ञान सांगत असेल, तर लोक त्याचे ऐकतील का? मानसशास्त्र सांगते की लोक त्याचे ऐकणार नाहीत. उलट त्यांना वाटेल की हा तरुण भिक्षू आपल्या महान गुरूंची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांची निष्ठा सत्याशी नसून त्या ब्रँडशी किंवा त्या व्यक्तीशी असते. हे अतिशय धोकादायक आहे. जेव्हा आपण ज्ञानापेक्षा पदाला महत्त्व देतो, तेव्हा आपण सत्यापासून दूर जातो. आपण फक्त मोठ्या आश्रमांकडे आणि प्रसिद्ध चेहऱ्यांकडे पाहतो. पण थायलंड आणि भारताच्या जंगलात आजही असे काही रत्न आहेत जे शांतपणे साधना करत आहेत. हे ते खरे साधक आहेत ज्यांना प्रसिद्धीची हाव नाही. थायलंडमधील वनवासी भिक्षू हे याचे उत्तम उदाहरण आहेत. ते स्वतःला शून्यात विलीन करण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःची पूजा करायला सांगत नाहीत, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिकवतात. भारतातही असे अनेक साधू संत आहेत जे हिमालयाच्या कंदरात किंवा गावागावात शांतपणे सेवा करत आहेत. त्यांची ओळख त्यांच्या चमत्कारांनी नाही, तर त्यांच्या चारित्र्याने आणि त्यागाने होते. शेवटी मला एका जुन्या दाखल्याची आठवण करून द्यायची आहे. धर्माचे तत्वज्ञान म्हणजे चंद्र आहे आणि गुरु म्हणजे त्या चंद्राकडे दाखवणारे बोट आहे. गुरूंचे काम तुम्हाला रस्ता दाखवणे आहे, पण दुर्दैवाने आपण चंद्राकडे पाहण्याऐवजी त्या बोटाचीच पूजा करू लागतो.